आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतल्या चारकोपमध्ये आता एअरटेलच्याच महिला कर्मचाऱ्याकडून मराठी बोलण्यास नकार देण्यात आला। एअरटेल कंपनी विरोधात मनसे आक्रमक झाले। एअरटेल कर्मचाऱ्यांनी मागितली आहे माफी। महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याचं कंपनीचं आश्वासन आहे। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गतील 556 घरांचा एप्रिलमध्ये ताबा मिळणार। वरळीतील 30, 31 आणि 36 मधील पात्र रहिवाशांना घरांचा ताबा देणार। मुंबईत 56,000हून अधिक रिक्षांच्या मीटरचं रिकॅबिलेशन पूर्ण झालं आणि नवे दर लागू झाल्यानंतर मीटर अद्ययावत करण्यास सुरुवात झाली आहे। पीओपी गणेश मूर्तीवर बंदी। मुंबई महानगरपालिका ठाम आहे आणि तोडगा काढण्यासाठी परळमध्ये आज मूर्तिकारांचं एक महासंमेलन झालंय। कोणत्याही परिस्थितीत पीओपी मूर्तीवर बंदी राहणारच, पालिकेकडून स्पष्ट। कुर्ला रेल्वे स्टेशनवरील 60% काम अपूर्ण आहे। अमृत भारत योजनेअंतर्गत कुर्ला रेल्वे स्टेशनचा विकास मान्सूनपूर्व उर्वरित कामं पूर्ण केली जातील। पुणे विभागामधील वीज बिलांची थकबाकी 310 कोटींहून जास्त आहे। औद्योगिक तसंच ग्राहकांकडून इतर ग्राहकांकडून 310 कोटींची थकबाकी बाकी आहे। वीज बिलाच्या वसुलीसाठी 51,735 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। पुण्यात खोटा रहिवासी पुरावा देऊन आरटीई प्रवेश मिळवणाऱ्या 18 पालकांवर गुन्हा दाखल झालाय। शिक्षण विभागाकडून कारवाई। संबंधित प्रकार जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान पुण्याच्या मातावाडी या ठिकाणी घडलाय। पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेमधून एससीबीसी आरक्षण काढलेलं आहे। सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। एससीबीसीचं आरक्षण नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी। पुणे महानगरपालिका परिवहन विभागाच्या 46 नादुरुस्त बस मोडीत काढणार। बसच्या सुट्या भागांचा लिलावाद्वारे विक्री करण्यास पालिकेचा निर्णय।